जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंदच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई या आमरण उपोषणाला बसल्या होत्या। 22 मार्चपासून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या IDBI बँकेसमोरील जागेत हे उपोषण सुरू होते। दरम्यान आज महिलांनी SP विश्व पानसरे यांची गाडी रस्त्यात अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले। जिल्ह्यातील अवैध धंदे, अनधिकृत कॅफे, अवैध रेती वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महिलांनी उपोषण मांडले होते। दरम्यान आज SP विश्व पानसरे आपल्या शासकीय निवासस्थानावरून SP कार्यालयाकडे जात असताना महिलांनी रस्त्यातच त्यांची गाडी अडवली, काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली। यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी 20 तारखेपासून उपोषणाला बसलेले इथं आमच्या आझाद हिंद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आपल्या पंचफुलाबाई गवई या 23 तारखेपासून उपोषणाला बसलेल्या आमच्या मागण्या आहेत की अवैध धंदे बंद करावेत आणि जे उपोषणाला जागा दिली त्यांनीही तर ही जागा महिलांसाठी सुरक्षा नाहीये। इथून मागून वरलीचे दुकानं सुरू आहेत आणि तिथं रात्री आम्हाला ते लोक येतात, शिवीगाळ करतात, इथं बाथरूमला बसतात ते लोक, आम्हाला इथं बाथरूमला जायला सुरक्षा नाही, आम्ही म्हणजे इथं महिला सुरक्षित नाहीये। त्याच्यासाठी आमचं उपोषण आहे, आमच्या 11 मागण्या आहेत। तर आतापर्यंत आम्हाला एकही अधिकारी भेटायला आला नाही इथं की तुमच्यावर काय आम्ही सांगू राहिलो त्यांना। इथं आम्हाला रात्री महिला पोलीस सुरक्षा नाहीये, दिवसा पोलीस येतात आणि रात्री इथं पोलीस नसतात, महिला नसतात। महिलांसाठी महिला पाहिजे ना, इथं आम्हाला सुरक्षा काहीच मिळून नाही राहिली, आम्हाला जीवाला धोका आहे इथं। आम्ही सांगून सुद्धा त्यांनी 7 दिवस झाले आम्ही इथं उपोषणाला बसलो, पूर्ण लेडीज आहेत आमच्या, तर आम्हाला काहीच न्याय भेटला नाही, कोणी अधिकारी भेटायला आला नाही। त्याच्यामुळे आज आम्ही SP साहेबांची गाडी अडवली आणि त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे, कारण त्यांनी महिलांसाठी काहीच सुरक्षा दिलेली नाही आणि सांगून सुद्धा ते आमच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही त्यांना आज काळे झेंडे दाखवले आणि आम्ही निषेध करतो प्रशासन। काळे झेंडे दाखवले, काय मागण्या होत्या, काय रोष होता एवढा? ह्या मागण्या 7 दिवस झाले इथं येऊन बसला आपली पंचफुलाबाई गवई, तिच्यासाठी आम्ही तिला भेटायला आलो, तिचा काही न्याय कोणी येऊन राहिलं नाही। मग त्याच्यासाठी आम्ही न तिले तर काही गुट्टा येऊनच नाही राहिलं, त्यासाठी आम्ही सगळेजण उपोषणाला बसलेला आहे आता। तर मग काय झेंडे दाखवले तर यायले त्या दिवसा एक अधिकारी कोणी आला नाही, आज कसे काय आले झेंडा दाखवता बरोबर, तर इथं एक बी नाही आला, पुढारी नाही, अधिकार नाही, कोणी नाही। मग आज कसे काय आले तुम्ही सगळेजण झेंडा दाखवल्यानंतर? तुम्ही गरीब महिला आहे म्हणूनच काय, पण आमच्या महिला हवी तर काय आम्ही एकासाठी लढून राहिलो का? सगळ्या जनतेसाठी लढून राहिलो, हेच आमच्या मागण्या आहे। त्यांना ह्या मागण्या पूर्ण करा, आमचे काही झेंडे फिरवायची गरज नाही। आम्हाला घरी कामधंदे आहे ना, आम्ही याच कामधंद्यावर आहे का? मागण्या आमच्या ह्या सगळ्या पूर्ण करून टाका, जेवढे लिहिलं आहे तेवढ्या। आम्हाला घरी काम आहे ना, लेकरं बाई घरी आजारी पडेला, आम्ही आजारी आहे, हातचे कामं सोडून मामाच्या बकऱ्या वयाला